शुभप्रभात विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। 3 जानेवारी गुरुवार संबंधीच्या महत्त्वाच्या न्यूज आपण जाणून घेणार आहोत। 2 महिलांनी शबरीवाला मंदिरामध्ये ऐतिहासिक प्रवेश केलेला आहे। बिंदू वय 42 कोझिकोड जिल्ह्यातील मापक कार्यकर्ता व महाविद्यालयातील प्राध्यापक आहेत आणि कनक दुर्गा वय 44 नागरी पुरवठा खात्यातील मल्लापूर आनंदीपुरम येथे काम करणाऱ्या या महिला आहेत। या दोघांनी पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये साबरीमाला मंदिरात ऐतिहासिक प्रवेश केलेला आहे। 10 ते 50 वयोगटातील महिलांना बंदी असलेला जो काही परंपरा होती ती सुप्रीम कोर्टाने उठवलेली आहे। सुप्रीम कोर्टाने सर्व वयोगटातील महिलांना साबरीमालामध्ये प्रवेश सप्टेंबर 2018 मध्येच हा निर्णय दिला होता। लैंगिक समानतेसाठी 620 किलोमीटरची मानवी साखळी केरळमधील 35 लाख महिलांनी राष्ट्रीय महामार्गावर केली होती। कंदारू राजीवरारू हे मुख्य पुजारी आहेत। त्यांनी हे क्लिअर केलंय की ही भेदभाव नाही पण ही परंपरा आहे। तंत्री मंदिरातील जे काही पुजारी आहेत शबरीवाला मंदिरातील त्यांना तंत्री असं संबोधलं जातं। सो हे एक लक्षात ठेवायचं। आता हिच्यामध्ये बरेच वाद प्रतिवाद आहेत की धर्म त्याच्यानंतर परंपरा। जसं बिंदू मल्होत्रा ज्या आहेत सुप्रीम कोर्टाच्या एकमेव महिला न्यायाधीश त्याही या बेंचवर होत्या आणि त्यांनी क्लिअर केलं होतं की भारतासारख्या वैविध्यपूर्ण असणाऱ्या देशामध्ये आपण रॅशनल मॉरॅलिटी बघू शकत नाही रिलिजनच्या बाबतीमध्ये। त्याच्यानंतर आपण एक स्टेटमेंटही बघितलं होतं आणि तुमचं मत मी विचारलं होतं की श्रुती इराणी यांचं स्टेटमेंट होतं की त्यांनी म्हटलं होतं की साबरीमाला सारख्या म्हणजे हिंदू धर्मामध्ये एवढे 33 कोटी देव आहेत तर तुम्ही फक्त साबरीमालाच्याच मंदिराचा का आग्रह धरता वगैरे। सो तुम्ही तुमची मतं नोंदवू शकता की तुम्हाला नेमकं साबरीमालाबद्दल काय वाटतं। हे एक आपल्यासाठी महत्वाचं असणार आहे कारण इंटरव्ह्यू किंवा बाकीच्या ठिकाणी कुठेही तुम्हाला तुमचं स्वतःचं ओपिनियन असणं फार महत्वाचं आहे। ओपिनियन असताना पर्सनली कुठल्याही गोष्टी घेऊ नका। काही लोक विचित्र काहीतरी पर्सनली घेतात किंवा ती जी भाषा वापरतात ती चुकीची आहे। योग्य भाषा वापरा। महाराष्ट्र फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर झालेले आहेत। अमेरिकेतील स्थायिक मराठी व्यक्तींनी स्थापन केलेली ही संस्था आहे महाराष्ट्र फाउंडेशन। शांता गोखले या ज्येष्ठ लेखिका आणि समीक्षक यांना साहित्य जीवन गौरव पुरस्कार आणि आनंदवन संस्था जी आहे बाबा आमटेंची तिला समाजकार्य जीवन गौरव पुरस्कार दिला जाणार आहे। बँक ऑफ बडोदामध्ये विजया बँक आणि देना बँक यांच्या विलिनीकरणास मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे। भारतातील तिसरी मोठी बँक असणार आहे। 1 नंबरला SBI, 2 नंबरला ICICI आपण हे बघितलंय ऑलरेडी। सर्वात दुःखद घटना जी आहे ती क्रिकेटचे द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर सर यांचं निधन झालेलं आहे वयाच्या 87व्या वर्षी। त्यांचा जन्म 3 डिसेंबर 1932 ला झाला होता। 1943 पासून ते क्रिकेटला प्रारंभ केला होता त्यांनी। 1945 पासून ते न्यू हिंद स्पोर्ट्स क्लब साठी खेळायचे। त्यांनी प्रतिनिधित्व केलेले संघ म्हणजे यंग इंडिया 11, गुलमोहर मिल्स आणि मुंबई बंदर। एकमेव प्रथम श्रेणी सामना त्यांनी खेळलेला आहे। त्याच्यानंतर कामत मेमोरियल क्रिकेट क्लबची त्यांनी स्थापना केली होती। हे आपल्यासाठी महत्वाचं आहे। 1963 मध्ये मोईन उद डौला करंडक क्रिकेट स्पर्धा SBI कडून हैदराबाद विरुद्ध ते खेळले होते। त्यांची शिष्य परंपरा फार मोठी आहे। तिच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे सचिन तेंडुलकर, त्याच्यानंतर प्रवीण आमरे, विनोद कांबळी, अमोल मुजुमदार, बलविंदर सिंग संधू, लालचंद राजपूत, चंद्रकांत पंडित, सुलक्षण कुलकर्णी, पारस ब्राह्मे, समीर दिघे व विनायक सावंत इत्यादी लोकांना तुम्ही बघू शकता। 2010 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला होता। 2003 मध्ये शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार त्यांना मिळाला होता आणि 1990 मध्ये द्रोणाचार्य पुरस्कार त्यांना मिळालेला आहे। सचिन तेंडुलकर यांचं विधान जे आहे की स्वर्गातही आता क्रिकेट समृद्ध होईल हे खऱ्याच अर्थाने समर्पक वाटतं। असे शिक्षक किंवा असे कोच हे फार क्वचितच निर्माण होतात की ज्यांनी एवढी मोठी शिष्य परंपरा आणि समृद्ध शिष्य परंपरा निर्माण केलेली आहे। बंदीशालांमध्ये आता मद्य निर्मिती होणार आहे। मद्य निर्मिती 26 कारागृहातल्या कर्मचाऱ्यांना यासाठी प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे। राज्यभरातले कारागृह जर तुम्ही बघितलंय तर तिथं मोठ्या प्रमाणावर वृक्षराजी आहे, मोठ्या प्रमाणावर हिरवळ आहे आणि असं वातावरण हे मद निर्मितीसाठी खूप चांगलं असतं। सो हा एक चांगला उपक्रम आहे। संपादकीय लोकसत्ता जर तुम्ही बघितलं तर 2 महत्वाचे संपादकीय आहेत की महाराष्ट्रातला तरुण नेमका वायफायवर जगणारा आहे की तो काय काय करतो, व्यवसायांमध्ये कसा पुढाऱ्यांच्या मागे फिरतो, स्पर्धा परीक्षांमध्ये कशा पद्धतीने त्याचा हे आलेला आहे उत आलेला आहे। त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये महाराष्ट्राच्या तरुणांना घेऊन एक लेखमाला संपादकीयमध्ये येणार आहे। तिच्यातला पहिला हा लेख होता तो तुम्ही वाचू शकता आणि हिच्यामध्ये खूप आता एक इंट्रोडक्टरी आहे। येत्या काळात ते खूप स्पेसिफिक होणार आहे, त्यावेळेस आपण याच्यावर जरा चर्चा करूयात। त्याच्यानंतर जे काही तरुणांसाठीचं धोरण असतं ते तुम्ही एकदा बघून घेणं अपेक्षित आहे इयरबुकमधून। सामाजिक बदलांसाठी केवळ कायदे पुरेसे नाहीत हे फार महत्वाची गोष्ट आहे। हा UPSCला डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो की तुम्हाला सोशल रिफॉर्म्स करता अदर दॅन ऍक्ट्स काय करण्याची गरज आहे। समुराय कोण होणार असं हे संपादकीय आलेलं आहे की सामाजिक समानतेसाठी यांनी उदाहरण दिलंय। जपानमधला समुराय नावाचा उच्च वर्ग आहे, त्यांना जन्मजात जे काही अधिकार मिळाले होते त्यांचा त्यांनी त्याग केला
आपल्याकडची परिस्थिती बघितली तर फुले शाहू आंबेडकर असं फक्त नाव घेतलं जातं, पण त्याच्याऐवजी जाती अंत किंवा ह्या पद्धतीने काम होत नाही. आरक्षण, अॅट्रॉसिटी, शासकीय कार्यालयातील धार्मिक कार्यक्रम, जातीपातींच्या अस्मितांचे राजकारण. सो तुम्ही तुमचं मत नोंदवाल की तुम्हाला काय वाटतं की जाती अंत करण्यासाठी नेमकं काय करणं गरजेचं आहे, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. केपी जॉर्ज भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक आहेत. फोर्ट बेंड परगणा जो आहे न्यायाधीश, तिथं त्यांनी न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. अमेरिकेच्या सर्वाधिक वैविध्यपूर्ण परगण्यात हे पद भूषवणारे ते पहिले भारतीय आहेत. म्हणजे हा जो फोर्ट बेंड परगणा आहे हा अमेरिकेतला वैविध्यपूर्ण असणारा असा परगणा आहे आणि तिच्यामध्ये भारतीय वंशाची व्यक्ती न्यायाधीश होते, ही आपल्यासाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे. तुम्ही मला अशा लोकांची नावं सांगू शकता की जे आजच्या डेटमध्ये अमेरिकेमध्ये भारतीय वंशाचे राजकारणामध्ये स्थिर स्थावर झालेले आणि त्यांची नावं फार परत परत येत असतात, आपण करंटमध्ये बघत असतो. अशी कुठली लोक आहेत त्यांची नावं मला सांगाल. मध्य प्रदेशमध्ये वंदे मातरमवरून वाद झालेला आहे. बीजेपीच्या काळामध्ये वंदे मातरम म्हटलं शाळांमध्ये, काँग्रेसने आता ते बंद केलेलं आहे. ही प्रथा जी होती ती, आणि काँग्रेसने हे राजकारण नाही आहे अशा पद्धतीने हा सगळा वाद आहे. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल की वंदे मातरम कुणी लिहिलं, ते कुठल्या नोवेलमधून आपण घेतलेलं आहे, वंदे मातरम पहिल्यांदा कधी गायलं गेलं होतं. 3 महत्वाचे प्रश्न आहेत, ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल. त्याचबरोबर जनगण मन आहे ते कुणी लिहिलं, ते पहिल्यांदा कधी गायलं गेलं होतं. ओके, आणि ह्या दोघांमधला नेमका फरक काय, कुठलं सॉन्ग आहे कुठलं अँथम आहे ते तुम्हाला क्लिअर करा. ग्राहक न्यायालयामध्ये महिला आरक्षण केंद्र सरकारने काढलंय, यासाठी विधेयक पास झालेलं आहे. ग्राहकांच्या तक्रारी सोडवायच्या आणि त्यांचा हक्क आणि अधिकारांसंबंध जागृती करण्यासाठी अध्यक्ष आणि 2 सदस्यीय समिती असते. या समितीमध्ये 1 महिला सदस्य असतात आणि त्या महिला सदस्याची पात्रता पदवीधर अशी असते. ग्राहक न्यायालयाचा जर तुम्ही विचार केला तर महिला आरक्षणाचा विचार हा महत्वाचा आहे. इथं समानतेला हरताळ फासला गेला अशा याची न्यूज आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे काय, तर तुम्ही जर ग्राहक न्यायालय बघितलं तर राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा स्तरावर आपण त्याची त्रिस्तरीय रचना बघतो. त्यासाठीच जे नेमकं किती रुपयाचा खटला जिल्हा याच्यात चालतो, किती रुपयाचा खटला राज्य, हा प्रश्न आपण ऑलरेडी एकदा बघितला होता. तरी तुम्ही रिव्हिजन म्हणून मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल. तुम्ही ज्या पद्धतीने कमेंट बॉक्समध्ये रिस्पॉन्स देत आहात तो खूप उत्स्फूर्त आहे आणि खूप चांगला आहे. याच्यामुळे आपल्या दोघांच्या बाजूनी खूप चांगलं कम्युनिकेशन होतं. पेटीएम पेमेंट बँकेला मान्यता देण्यात आलेली आहे. ऑलरेडी आपण इंडिया पोस्ट पेमेंट बँक याला मान्यता दिलेली आहे आणि ती सुरू झालेली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकवर आणि पेमेंट बँक काय असतं याच्यावर मी व्हिडिओ लेक्चर्स टाकलेले आहेत. या व्हिडिओच्या खाली मी त्याची लिंक टाकेल, ते तुम्ही नीट बघून घ्या. सो तुम्हाला पेमेंट बँक काय असतं आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँक काय आहे हे क्लिअर होईल. संपादकीयमध्ये कट्टरतावादाचं संशोधन व्हायला हवं. दहशतवादावर कारवाई तर हवीच, पण असे तरुण देशाच्या विरोधात का जातात, त्यांच्या मनात नेमकं काय असतं याचं संशोधन व्हायला हवं. या आशयाचा डॉक्टर शैलेंद्र देवळांकरांचा लेख आलेला आहे. आंतरराष्ट्रीय संबंधांवर खूप चांगलं भाष्य करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. सो संपादकीमध्ये हाही संपादकीय लेख खूप महत्वाचा आहे. तुम्हाला काय वाटतं की असे तरुण का इसिसच्या आहारी जाणं, की भारतातही भरपूर केसेस झाल्या, याची नेमकी कारणं काय असू शकतात आणि याच्यासाठी काय उपाययोजना केलेल्या पाहिजे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल. 2019 या येणाऱ्या वर्षामध्ये भारत संरक्षण सज्ज असणार आहे. भारताने काही महत्वाच्या अचिव्हमेंट्स केलेल्या आहेत त्या आपण बघूयात. S-400 रशियाशी करार झालेला आहे आपला. कॉस्कामा करार, रशियाशी S-400चा करार आपण बघितलेला आहे ऑलरेडी. कॉस्कामा करार अमेरिकेबरोबर केलेला आहे. कम्युनिकेशन कम्पॅटेबिलिटी अँड सिक्युरिटी अग्रीमेंट, याच्यामध्ये काय आहे की गुप्त माहितीची देवाणघेवाण, दळणवळण साधनांचा वापर शक्य होणार आहे. चीन आणि पाकवर आपण अमेरिकेच्या साहाय्याने नजर ठेवू शकतो कॉस्कामा करारानुसार. आण्विक त्रयी आपण पूर्ण केलेली आहे. भारताची पहिली आण्विक पाणबुडी INS अरिहंत हिने पहिली सागरी गस्त यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. भारताकडे आता हवा, जमीन आणि पाणी याद्वारे अण्वस्त्रांचा मारा करण्याची क्षमता असणार आहे. अरिहंत 3,500 किलोमीटर पर्यंत मारा करू शकतं. सो आपली आण्विक त्रयी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. त्याच्यानंतर अल्ट्रालाइट हॅव्हित्झर M77, M777A2 145 तोफा आहेत. या दिवस आणि रात्र वापर याचा शक्य होणार आहे. 2 मिनिटांमध्ये या 4 तोफगोळे फेकतात. याच्यापेक्षा जर तुम्हाला अजून जास्तीची तोफगोळ्याची क्षमता असली तर ती वज्र K9 आहे. या तोफा ज्या आहे या आपण कोरियातून आयात करणार आहोत. एकूण 100 तोफा आहेत. तिच्यातल्या सध्या आपण 10 तोफा आयात केलेल्या आहेत. 30 सेकंदामध्ये 3 आणि 3 मिनिटात 15 तोफगोळे फेकणे एवढी यांची क्षमता आहे. वाळवंट, ओसाळ प्रदेश, पर्वतीय भागातील वापर याच्यामुळे शक्य आहे. एकूण 38 किलोमीटरचा पल्ला या गाठू शकतात. सो वज्र आणि अल्ट लाईट हॅव्हित्झर ह्या महत्वाच्या आपल्यासाठी तोफा असतील. स्कॉर्पियन पाणबुडी करंज, स्वदेशीयन बनावटीची स्कॉर्पियन श्रेणीची ही पाणबुडी दाखल झालेली आहे नौदलामध्ये. DSRV डीप सबमर्जर रेस्क्यू व्हेकल, म्हणजे जर पाणबुडी नादुरुस्त झाली तर अडकलेल्या नौसैनिकांची सुटका करण्यासाठीची ही यंत्रणा आहे, ही आपल्याकडे असणार आहे.
हवाई दल गगनशक्ती सराव यशस्वी झाला. सर्व जे काही सराव असतात वेगवेगळे मिलिटरीचे, आर्मीचे, नेव्हीचे, ते एअरफोर्सचे, ते तुम्ही नीट करणं अपेक्षित आहे. हा भारतातला आहे, स्थानिक स्वरूपाचा म्हणू शकतो आपण हे केला. कुठल्याही देशाबरोबर नाही, आपल्या हवाई दलाचा. आणि याच्यामध्ये एकाच वेळी संपूर्ण हवाई दलाचा ताफा याच्यामध्ये सहभागी झाला होता. चीन आणि पाकिस्तान याच्या संबंधी आपले संरक्षण यंत्रणा याच्यामधून अजूनच बळकट झाल्याचं दिसून येतं. हवाई इंधन पुरवठा. तेजस या भारतीय बनावटीच्या हलक्या लढाऊ विमानात हवेतल्या हवेत इंधन भरण्याचा प्रयोग आपला यशस्वी झालेला आहे. सो ही एक महत्वाची बाब आहे. GSAT-7 प्रक्षेपण आपण इस्रोने खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय कारवायांमध्ये लढाऊ विमाने ग्राउंड स्टेशनच्या संपर्कात तिच्यामुळे राहू शकतील. आपण ऑलरेडी शस्त्रास्त्रांच्या बाबतीमध्ये जवळपास सगळेच हे बघितले होते की अग्नी, त्याच्यानंतर पृथ्वी, हा सगळं सिरीज आपली आधीच्या लेक्चर्समध्ये क्लिअर झालेली आहे. सो ज्या विद्यार्थ्यांनी ते बघितलेलं नाहीये त्यांनी आधीचे लेक्चर जर बघितले तर त्यांना या गोष्टींमध्ये कुठल्या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम येणार नाही. ते सगळ्या कन्सेप्ट क्लिअर केलेल्या आहेत. 106वी इंडियन सायन्स काँग्रेस मोदींच्या हस्ते आज उद्घाटन होणार आहे. याचा जो विषय असणार आहे म्हणजे थीम या वर्षाची, फ्युचर इंडिया इज अ सायन्स टेक्नॉलॉजी, म्हणजे भविष्यातील भारत हा विज्ञान तंत्रज्ञानाचा असेल. जालंधर मधलं फगवाडा येथे लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आहे, इथं याचं उद्घाटन होणार आहे. सो 106वी इंडियन सायन्स कॉन्फरन्स, याच्यामध्ये फक्त एवढं लक्षात ठेवायचं कुठं झाली, काय झाली आणि त्याची थीम काय, तिच्यामध्ये कोण बोलायला येणार आहे वगैरे एवढं डिटेलमध्ये काही विचारलं जात नाही. 4 जानेवारीचा जर विचार केला तर चिल्ड्रन सायन्स काँग्रेसचं उद्घाटन होणार आहे. याच्यामध्ये 10 ते 17 वयोगटातील विद्यार्थी सहभागी होतील आणि त्यांनी जे काही संशोधन वगैरे केलेलं आहे त्याच्या संबंधित चर्चा आणि त्याचं प्रदर्शन असणार. 5 जानेवारीला वुमन सायन्स काँग्रेसची उद्घाटन होणार आहे. महिलांनी केलेल्या संशोधनाचं सादरीकरण. महिला संशोधक फार कमी असतात किंवा रिसर्चमध्ये महिला फार कमी येतात, याची कारणं काय आहेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल. अशी कुठली स्कीम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया राबवतो जिच्यामधून महिला सायंटिस्टला प्रोत्साहन दिलं जातं? मी तुम्हाला त्या शॉर्ट फॉर्म त्याचा सांगतोय, तुम्ही मला फुल फॉर्म सांगाल. किरण नावाची स्कीम आहे. ही स्कीम महिलांचं जास्तीत जास्त विज्ञान तंत्रज्ञानाच्या रिसर्चमध्ये योगदान यावं याच्यासाठीची आहे. आणि त्याच्यानंतर उद्या आपण भेटणारच आहोत 4 जानेवारी दुपारी 3 वाजता. स्पॉटलाईटचं वर्कशॉप आहे बघा, ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की या. राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या याच्यासाठी आपण युनिक अकॅडमीची द क्रॅम ब्रांच जी आहे, साधू वासवानी चौक जो आहे पुणे स्टेशनच्या जवळ, त्याच्या बाजूला इन्कम टॅक्सचं मोठं ऑफिस आहे आणि त्याच्या शेजारी परमार अपार्टमेंट नावाची बिल्डिंग आहे. या परमार अपार्टमेंट नावाच्या बिल्डिंगमध्ये द युनिक अकॅडमीच्या हॉलमध्ये दुपारी 3 वाजता हे सेमिनार असणार आहे. डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या युट्यूब चॅनलला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुमचे काही सजेशन असले तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. आणि डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या टेलिग्राम चॅनललाही फॉलो करा. जसं इथं लिहिलंय तसाच टेलिग्रामचा ग्रुप आहे. बरेचसे टेलिग्रामचे ग्रुप माझ्या शुभचिंतकांनी, हितचिंतकांनी माझ्यासाठी तयार केलेले आहेत. तिच्यामध्ये असं पण काही टाकलं जात नाही, फेक आहेत ते सगळे. सो तुम्ही ह्या टेलिग्राम ग्रुपला फॉलो करू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.